नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजची व्हिडिओ खूप सुंदरशी मी फ्रॉक डिझाईन घेऊन आले. तर फ्रॉक डिझाईन काय आहे ते सुद्धा पाहणार आहोत आणि किती वर्षाच्या मुलीसाठी बनवते ते सुद्धा सांगते. तर ही 12, 13, 14 वर्षाच्या मुलीला आरामशीर येईल या हिशोबाने आपण हा फ्रॉक बनवणार आहोत. आणि त्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे आणि क्रेप मटेरियल आहे हे कापड. तर ह्याच कापडापासून आपण खूप सुंदरसा डिझायनर फ्रॉक बनवणार आहोत. तर त्याची कटिंग आणि शिलाई दोन्ही पाहणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये. तर चला वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हे बघा मी अस्तर घेतलेला आहे. तर कापड ट्रान्सपरंट नाही आहे, पण म्हणजे बॉडी पुरतं मी अस्तर लावते, घेरला लावणार नाहीये. तर ह्याचं मेजर टाकून घेतलेलं आहे. म्हणजे फ्रॉकची उंची आहे ती 33 इंचाची आहे. तर तुम्ही थोडं म्हणजे 13, 14 वर्षाच्या मुलीसाठी एखादा इंच वाढवू शकता. म्हणजे 33 आहे 34 इंच सुद्धा करू शकता. तर इथे मी बॉडीचं मेजर टाकलंय म्हणजे कंबर उंचीपर्यंत. तर 12.5 कंबर उंची, त्यात मी अर्धा 1 इंच प्लस केले म्हणजे 13.5 इंचाची पूर्ण उंची घेतलेली आहे. शोल्डर घेतले 5 इंचाचं, हे बघा. तर इथे तुम्ही 4.5 ही ठेवू शकता. म्हणजे जर समजा 11.5, 12 वर्षाची मुलगी असेल तर 4.5 ही ठेवू शकता. पण मी इथे शोल्डर ठेवले 5 इंचाचं. आर्महोल सुद्धा 5 इंचावरच ठेवलेलं आहे. थोडंसं डाऊन केले, हे बघा, 1/2 इंच. आणि इथे कमरेचं जर तुम्हाला टक्स वगैरे टाकायचं असेल तर टक्सचं सुद्धा मार्जिन ऍड करायचं आहे. तर इथे मी 1 इंच आतमध्ये कट करणार आहे. म्हणजे 1 इंच आतमध्ये मार्किंग करून कट केलं ना की पूर्ण मेजर कमरेचं टक्स मार्जिन वगैरे सर्व आपोआप येतं. तर ही माझी सोपी पद्धत आहे. तर मी मोजत बसत नाही कंबर वगैरे. हे बघा, इथून 1 इंच आतमध्ये मी कट केलंय. टक्स देणार असते तर मी इथे अर्धा इंचच आतमध्ये कटिंग केलं असतं. आणि इथे वरच्या साईडला हे बघा, जिथे आपण म्हणजे घेर जोडतो ना तिथे सुद्धा अर्धा इंच मी वरती हे बघा मार्किंग केलेलं आहे. तर कटिंग करताना मी इथून करणार आहे. तर इथे हे बघा बॅक फ्रंट मी हे दोन्ही एकत्र कट करते. म्हणजे 4 फोल्ड कापड आहे. तर हा आर्महोलचा शेप मी हे बघा इथून 1.25 इंच ठेवलंय अंतर आणि आर्महोलचा शेप दिलेला आहे. तर हा आर्महोलचा शेप आहे तो म्हणजे बॅक साईडचा आहे. आणि एक पार्ट आता कटिंग केल्यावर एक पार्ट काढून घेऊन आपण फ्रंटला सुद्धा एक शेप देणार आहोत. आणि गळा रुंदी हे बघा 2 इंचाची सुद्धा ठेवू शकता. 2 इंच रुंद किंवा 2.25 सुद्धा ठेवू शकता. जर तुम्ही 4.5 पर्यंतचा नेक घेणार असाल म्हणजे फ्रंटचा, तर तुम्ही 2 इंचावर मार्किंग केलं तरी चालेल. आणि एकदम कमी ठेवणार असाल 2.5, 3, 3.5 पर्यंतचा, तर तुम्ही 2.25 गळा रुंदी ठेवू शकता. तर मी इथे 2.25 वरच मार्किंग केलंय. पण आता हे फ्रंटला जो पॅच लावायचा आहे म्हणजे जे डिझायनर आपण फ्रॉक बनवणार आहोत त्यासाठी मी पॅच लावणार आहे. तर त्या पॅचवर मी हे गळ्याची रुंदी दाखवते. पण बॅक साईड आहे तिला आपण अस्तरवरच शेप द्यायचा आहे. तर 2.25 वर मी मार्किंग केलेलं आहे. तर इथे हा बॅकचा मी गळा आहे तो मी अस्तरवरच कट करणार आहे. आणि फ्रंटचा आहे नेक तो मी पॅच बनवणार आहे त्याच्यावर करते. तर इथून आता मी हे कट करून घेते आणि एक पार्ट आपण काढून फ्रंटला शेप देऊयात. तर हे बघा दोन्ही पार्ट मी वेगवेगळे केलेले आहेत. तर आता म्हणजे फ्रंटचा घेते. तर इथे 1.25 इंचावर हे बघा मार्किंग केलेलं आहे. तर इथून आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे. आणि 12, 13 वर्षाच्या मुलीसाठी तुम्ही 9 इंचाची घडी घेऊ शकता. म्हणजे थोडंसं लूज सुद्धा ठेवू शकता. तर मी इथे 9 इंचाची घडी घेतलेली आहे. तर ह्यामध्ये तुम्ही म्हणजे कमी जास्त करू शकता. तर इथून आर्महोलचा शेप दिलेला आहे आतून म्हणजे फ्रंटचा. तर इथून कटिंग करायचं आहे. तर आता मी बॅक साईड घेते. बॅक साईडला हे बघा गळा रुंदी 2.25 सांगितले. हे बघा 2.25, कारण गळ्याची उंची कमी आहे म्हणून मी रुंदी 2.25 ठेवलेली आहे. तुम्ही जर नेक अजून थोडासा मोठा करणार असाल तर इथे तुम्ही त्याप्रमाणे रुंदी टाकायची आहे. तर इथे मी गळ्याची उंची ठेवले 2.5 इंचाची आणि रुंदी ठेवले 2.25 इंचाची. तर हे कट करून घेऊयात. तर पाहू शकता हे मी पॅच साठी कापड घेतलेलं आहे प्लेन. तुम्ही कोणतंही वापरू शकता, म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर वापरून तुमचं कापड कसं असेल त्याप्रमाणे.
तर आता तिथे माझं म्हणजे बॉबी आहेत व्हाईट, त्यामुळे मी हे रेड म्हणजे प्लेन कापड घेतलेलं आहे. आणि जो पॅच बनवायचा आहे तर तो पॅचसाठी मी रुंदी घेतली 4 इंचाची, हे बघा पाहू शकता 4 इंचाची, आणि उंची घेतले 9.5 इंचाची. आणि आता यावरच फ्रंटचा आपण गळ्याची रुंदी आणि उंची टाकणार आहोत. तर मी आधीच टाकून घेतलेला आहे 2.25 इंच गळ्याची रुंदी आणि गळ्याची उंची ठेवले 3.5 इंचाची. म्हणजे खूप जास्त रुंद होणार नाही हा गळा, ह्या हिशोबाने मी बनवते म्हणजे एकदम कम्फर्टेबल वाटेल. तर इथे मी राऊंड नेक बनवते. तर इथे तुम्ही कोणताही शेप देऊ शकता गळ्याला, म्हणजे गोल बनवू शकता, पानगळा बनवू शकता, कोणताही बनवू शकता. तर इथे मी आता गोलच बनवते. तर तुम्ही कोणत्याही शेपमध्ये इथे डिझाईन बनवू शकता म्हणजे ही. आणि इथे सुद्धा आपल्याला शेप द्यायचा आहे. तर इथे सुद्धा मी राऊंडच शेप देते, म्हणजे इथे सुद्धा आपण वेगवेगळ्या म्हणजे डिझाईन बनवू शकतो फ्रॉकसाठी. म्हणजे हा असा योग करून घ्यायचा योग पार्ट सारखं. तर हे बघा, तर इथून मी कटिंग करणार आहे. इथे डाऊन होतं 1.5 इंच, ते सुद्धा करायचं आहे. ते शिलाई करताना होईल. आणि इथून हे मी कटिंग करते. तर पाहू शकता हे बघा ह्याचं कटिंग झालेलं आहे. तर आता आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करूयात. तर पाहू शकता कापडाची म्हणजे कापडाचा पन्ना आहे तो 42 इंचाचा आहे. आणि पूर्ण फ्रॉकची उंची होती 33 इंचाची, म्हणजे 33 किंवा 34ही पकडू शकता. तर 33 इंचाची. तर 33 इंचामधनं मी 13.5 कंबर उंची वजा केले. आणि मग आपल्याला घेरसाठी मी पहिला घेरच काढून घेते, कारण अस्तरच्या ह्याच्यावरून घेरचं माप मिळालेलं आहे. तर घेरसाठी मी डबल फोल्ड कापड केलेला आहे. म्हणजे 42 इंचाचा पन्ना होता. तर हे बघा मी डबल फोल्ड कापड केले. हे बघा म्हणजे 2 घेर आपले बॅक आणि फ्रंटचा दोन्ही घेर एकसाथ काढायचे आहेत. तर हे बघा 13.5 वजा केल्यावर आपल्याला उंची मिळाली ती 19.5 इंचाची. तर 19.5 इंचाची उंची पूर्ण मिळते म्हणजे घेरची. तर आता मी इथे काटछाट न करता हे बघा म्हणजे 42 इंचाचा पन्ना होता, तर 21 इंच आपल्याला उंची मिळते. तर आता मी ती सर्व घेते, कारण शिलाई मार्जिन वगैरे ॲड होणारच आहे. तर मला फ्रिल सुद्धा लावायची आहे ह्याच घेरला. तर वरचा जो घेर लावणार आहे त्यासाठी मी 15.5वर मार्किंग केलं. म्हणजे इथे हे बघा 15.5वर मार्किंग केलं. आणि जे खालचा पार्ट उरतोय ते 5.5 इंचावर केले. म्हणजे 5 इंचाची आपली म्हणजे खाली बॉटम पार्टला जी स्कर्ट एरियाला फ्रिल लावणार आहोत ना ती 5.5 इंचाची होईल. तर आणि पूर्ण हे कापड म्हणजे पन्ना 42 इंचाचा मोठा आहे, त्यामुळे माझे दोन्ही पार्ट हे बघा दोन्ही डबल फोल्ड आहे कापड. तर दोन्ही घेर निघतात आपले, फक्त 1.25 मीटरमध्ये दोन्ही घेर निघतात. फ्रिलसाठी आपल्याला जी बॉटम पार्टला आपण फ्रिल लावणार आहोत ना त्यासाठी थोडंसं लागेल कापड एक्स्ट्रा, ते आपण कापड मॅनेज करू, कारण हे सर्व टोटल कापड 5 मीटर होतं. तर आता फ्रिल मी 5.5 इंचाचे काढणार आहे. पूर्ण हा 1.25 मीटर हे कापड आहे. जे मी पूर्ण घडी घातले ते पूर्ण टोटल 1.25 मीटर कापड आहे. आणि 1.25 मीटरचा मी डबल फोल्ड केलेला आहे. तर डबल फोल्डमध्ये आपले बॅक आणि फ्रंट दोन्हीचे घेर निघत आहेत. 1.25 मीटरचा दोन्ही घेर निघत आहेत. आणि फ्रिल सुद्धा निघते, पण फ्रिलसाठी थोडंसं एक्स्ट्रा कापड लागेल, ते नंतर मी सांगते तुम्हाला. तर 5 इंच. तर पाहू शकता हे बघा दोन पार्ट झालेले आहेत, म्हणजे बॅक आणि फ्रंटसाठी. ही वरची फ्रिल असणार आहे आणि ही बॉटम पार्टला आपण फ्रिल अटॅच करणार आहोत ती आहे. म्हणजे हे 2 पीस आहेत आणि हे 2 पीस आहेत. हे फक्त 1.25 मीटरमध्ये हे पीस निघालेले आहेत. तर आता ह्या फ्रिलसाठी आपल्याला अजून एक एवढाच पीस लागेल, किंवा ह्याच्यापेक्षा अजून थोडा जास्त सुद्धा लागेल. म्हणजे इतकाच अजून एक 5.5 बाय हा 1.25 मीटरचा आहे ना, 1.25 मीटर बाय 5.5 इंचाचा. तर अजून एक लागेल, 1 किंवा 1.5ही लागेल. जितके आपण प्लेट्स टाकू त्याप्रमाणे कापड लागतं. तर पाहू शकता उरलेल्या कापडामध्ये मी बॅक आणि फ्रंटचा अस्तर ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे कटिंग करून घेते. आणि अजून एक्स्ट्राचं कापड सुद्धा उरलेलं आहे त्या या साईडला. तर इथे आपला बेल्ट सुद्धा होईल किंवा फ्रिल सुद्धा होईल, ती 5.5 इंचाची लावायची आहे ती. तर हे मी आता कट करून घेते. तर हे पहा आता मेन फॅब्रिक आपल्याला म्हणजे अस्तरला अटॅच करून घ्यायचं आहे. तर हे चारही साईडने शिलाई करून घेते. हा फ्रंटचा आहे पॅनल, आणि बॅक साईडचा जो नेक आहे तो अस्तरवरच मी अटॅच करते. तर हे बघा ह्यासाठी मी सरळ कापड ठेवलेलं आहे आणि अस्तर उलट ठेवते. आणि
हा जोडून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे हुक पट्टीसाठी सुद्धा मार्किंग करायचं आहे। इथे हुकाची पट्टी किंवा चेन तुम्ही काही लावू शकता त्याप्रमाणे, पण पहिले हे मी चारी पीस चारी साईडने शिलाई करून घेते। तर पाहू शकता हे बघा बॅक पार्टला मी अस्तर अटॅच केलेला आहे। तर इथे आपल्याला हुक पट्टी सुद्धा लावायची आहे, म्हणजे चेन वगैरे अटॅच केली तरी चालेल। तर इथे मी सेंटर करून घेते बॅक पार्टचा आणि तिथे आपल्याला एक कट मारून घ्यायचा आहे। तर हा बघा इथे सेंटर आहे, इथे दिसेल। तर इथे आपल्याला एक कट करून घ्यायचा आहे, हे बघा, किंवा ही दोन्ही साईडने अशी शिलाई करून घेतली तरी चालेल। तर इथे मी कट करते आणि त्यासाठी आपल्याला एक पट्टी लावायची आहे। तर हे बघा इथे मार्किंग केलेलं आहे आणि हे बघा इथून शिलाई करून घेतले, म्हणजे कापड आपलं इकडे तिकडे होणार नाही। तर इथे मध्येच कट मारायचा आहे आणि इथे बॅक नेकला मी हातशिलाई म्हणजे हातशिलाईची पट्टी लावणार आहे। तर जिथपर्यंत मार्किंग केले तिथे मी कट मारलेला आहे। तर ह्याच्यासाठी आता आपल्याला पट्टी घ्यायची आहे, ती मी 3 इंच रुंद होती, 3 इंच रुंद होती आणि लांबीला ह्याच्यापेक्षा मी थोडी जास्त घेतले। जिथे मार्किंग केले तेवढा स्पेस सोडून आपल्याला या पट्टीला सुद्धा कट मारायचा आहे। आणि हे बघा तिन्ही साईडने मी एक शिलाई करून घेतलेली आहे। तर हिला सुद्धा आपण कट करूया, म्हणजे इथे हुक वगैरे आपल्याला लावता येईल। तर आता ही पट्टी आता हे बघा हे सरळ करायचं आहे आणि आता ही पट्टी इथे ठेवायची आहे, ही बघा। आणि कापड इकडे वरती एक्स्ट्राच असायला हवं, म्हणजे पूर्ण पुरेल आपल्याला। आणि हे बघा ही अशी एक शिलाई करून घ्यायची, इथे कॉर्नर आला की इथे नंतर कट मारायचा आहे थोडासा, त्या हिशोबाने शिलाई करून घ्यायची। तर पाहू शकता हे बघा पट्टी मी अटॅच करून घेतलेली आहे। तर इथे कॉर्नरला कट मारायचा आहे, म्हणजे शिलाई कट होणार नाही या हिशोबाने आपल्याला कट मारायचा आहे, म्हणजे व्यवस्थित फोल्ड होते पट्टी, हे बघा। तर आता ही पट्टी आपण फोल्ड करूया, हवी तर इथे दाब टिप सुद्धा मारायची। दाब टिप मारल्यावर तर हे बघा दाब टिप मारून झाली की आतल्या साईडला अशी पट्टी फोल्ड करून घ्यायची। हवं तर इथे एक हात शिलाई केली तरी चालेल। तर पाहू शकता हे बघा म्हणजे हुक पट्टी अटॅच झालेली आहे आणि फोल्ड सुद्धा करून घेतले मी, ही बघा। तर इथे आपण हात शिलाई वगैरे केली तरी चालेल। तर आता इथे आपण क्रॉस पट्टी लावून घेऊया बॅक नेकला। तर 1 इंचापेक्षा कमीच घेतलेली आहे, हे बघा, म्हणजे रुंद, आणि थोडीशी इथे फोल्ड केले आणि ही अशी आपण अटॅच करून घ्यायची आहे नेकला। आणि मग इथे हुक किंवा चेन वगैरे काही तुम्ही अटॅच करू शकता, म्हणजे हे बघा ह्या पट्टीवर तुम्ही चेन असेल तर चेन सुद्धा आपण अटॅच करू शकतो, किंवा गळ्याची पट्टी सुद्धा लावू शकतो, किंवा अस्तरवर सुद्धा तुम्ही फोल्ड करू शकता। तर ही मी पट्टी अटॅच करून घेते। तर पाहू शकता हे बघा पट्टी अटॅच झालेली आहे। तर इथे सुद्धा एक दाब टिप मारून घ्यायची आहे। तर ही बघा अशी सुद्धा तुम्ही डिझाइन बनवू शकता बॅक नेकला, थोडंसं अंतर ठेवून, हे बघा बंद गळा होऊ शकतो, म्हणजे ओपन न करता। तर या पद्धतीने सुद्धा हे बघा सुंदरशी डिझाइन सुद्धा होते बॅक नेकला। तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एक डिझाइन होऊ शकते। तर आता आपण बॅक पार्टला आता काही करायचं नाहीये, इथे दाब टिप मारायची आहे, कारण फ्रंट इथे अटॅच करायचा आहे आपल्याला। तर हा आता मी बाजूला ठेवते। इथे टक्स वगैरे मारायचे असेल तर तेही मारू शकता, पण मला आवडत नाही, हे बघा इथे टक्स सुद्धा मारू शकता। तर हा बॅक पॅनल बाजूला ठेवते। आता फ्रंट घेऊयात आपण। तर फ्रंटचं आपल्याला म्हणजे अस्तर वगैरे अटॅच झालेलं आहे मेन कापडाला, इथे सेंटर करून घेतलंय। पण आता आपण जी डिझाइन बनवणार आहोत तो पीस घेऊया। तर त्यासाठी मी हे 2 पीस घेतले होते, हे बघा, म्हणजे हे 2 पीस आहेत, कारण हे कापड जरासं धागे खूप निघतायत म्हणून मी डबल घेतलं। तर तुम्ही कॅनव्हासवर सुद्धा बनवू शकता वेगळं कापड लावून। तर हे बघा हे 2 पीस आहेत। तर मी एक पूर्ण अशी शिलाई करून घेतले पूर्ण राऊंडमध्ये, आणि इथे कट पण मारलेत कडेकडेने। तर हे आपल्याला आता पलटी करून घ्यायचं आहे। तुम्ही सुद्धा याच पद्धतीने कापड हलका असेल तर अशा पद्धतीने करा, म्हणजे पलटी, किंवा कापड चांगलं असेल ना तर ही शिलाई बाहेर राहिली तरी हरकत नाही। तर हे मी सरळ करून घेते। तर इथे आपल्याला एक दाब शिलाई करून घ्यायची आहे, हे बघा
हे कापड सरळ करून पूर्ण राऊंडला दाबटीप करून घ्यायची। तर पाहू शकता हे बघा इथे सेंटर केलेला आहे, म्हणजे हा फ्रंट पॅनल आहे। तर इथे सेंटर केला आहे आणि जी गळ्याची रुंदी होती ती इथे टाकलेली आहे, म्हणजे 2.25 इंचाची मी गळा रुंदी ठेवली होती। तर इथेच पॅच मी हा बघा बरोबर मार्किंग वर ठेवते, कारण पॅचचा नेक मी कट केलेला आहे आणि म्हणजे ह्या पॅनलचा कट केलेला नाहीये, त्याच्यामुळे हे बघा एकमेकांवर हे बरोबर जिथे मार्किंग केलंय ना हे बघा तिथेच मी हा पॅच ठेवते। बरोबर सेंटर बघून ठेवायचा आहे, कारण आपल्याला तिकडे पलटी करायचा आहे। तर इथे हवं तर टाचणी वगैरे लावून घ्या आणि इथून पूर्ण एक शिलाई करून घ्यायची आहे, जो नेकचा शेप आहे तिथूनच। तर हवी तर टाचणी वगैरे लावून घ्या। तर इथून मी एक शिलाई करते। तर पाहू शकता हे बघा नेक अटॅच झालेला आहे, म्हणजे पॅच। तर इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर हे कट करून आपल्याला कट सुद्धा मारून घ्यायचे आहेत पूर्ण नेकला। तर हे पहा छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, शिलाई कट होणार नाही ह्या हिशोबाने, आणि आपल्याला नेक हा पूर्ण पलटी करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता खूप फिनिशिंगसह नेक जोडला गेलेला आहे, म्हणजे पॅच हे बघा। तर इथे आपल्याला आता सुंदरशी लेस लावायची आहे। तर इथे तुम्ही कोणत्याही लेसचा वापर करू शकता। तर मी ही व्हाईट वालीच लेस घेते, ही बघा। तर व्हाईट वालीच इथे छान दिसेल। तर हे बघा इथून आपल्याला पूर्ण नेकला म्हणजे पॅचला पूर्ण ही लेस अशी जोडून घ्यायची आहे पूर्ण राऊंड मध्ये, आणि इकडे आपण प्लेनच ठेवणार आहोत। तर इथे आपण काहीतरी लावूयात। तर ही मी लेस अशी अटॅच करून घेते। तर तुम्ही इथे कोणत्याही लेसचा वापर केला तरीही चालेल। तर पाहू शकता लेस अटॅच झालेली आहे आणि खूप सुंदर असा लुक आलेला आहे, म्हणजे योक पार्टला, आणि खूपच सुंदर। तर इथे आपण शो बटन वगैरे लावूया, तुम्ही तुमच्या आयडियानुसार काही बदल करू शकता। तर आपल्याला आता शोल्डर अटॅच करून घ्यायचे आहे, इथे मी नंतर कट करेन मध्ये। तर आता मी ही बघा ही बॅक साईडची जी पट्टी होती तिला मी काहीच केलं नव्हतं। तर आता आपण हे बघा शोल्डरवर नेहमी सांगते मी, शोल्डर अटॅच करण्याची ही पद्धत खूप जास्त सुंदर आहे आणि फिनिशिंगसह जोडली जाते। तर हे बघा हे कापड मी शोल्डर एकमेकांवर ठेवते, इतका व्यवस्थित कुणीच सांगत नाहीये व्हिडिओमध्ये, हे बघा। आणि वरती ही मी पट्टी आता अशी फोल्ड करते आणि एक शिलाई करून घेते, एकदम फिनिशिंगसह शोल्डर जोडली जाते। तर याच पद्धतीने ही साईड सुद्धा जोडून घ्यायची आहे। तर पाहू शकता शोल्डर अटॅच झालेली आहे आणि खूप फिनिशिंगसह इथे कॉर्नर कट करते मी, म्हणजे केले। तर ही बघा खूप सुंदर अशी जोडली गेलेली आहे। तर आता बॅक साईडची पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। तर हे आतल्या साईडला फोल्ड करायचं, एक्स्ट्राचं कापड होतं ते, आणि एक शिलाई करून घ्यायची किंवा हात शिलाई वगैरे केली तरी चालेल। तर पाहू शकता शोल्डर किती सुंदर जोडली गेलेली आहे, हे बघा। या साईडने दाखवते, हे बघा। तर हे बघा हे कापड शोल्डरचा अजिबातच बाहेर दिसत नाही, दोन्ही साईडच्या शोल्डर एकदम फिनिशिंगसह जोडल्या गेलेल्या आहेत। तर आता बॅक साईडची ही फोल्ड करून एक शिलाई करून घ्यायची बॅक नेकला। तर हे बघा बॉडी पार्ट पूर्ण तयार झालेला आहे, इथे दाबटीप करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला इथे बाही न लावता इथे मी छोटीशी फ्रिल लावणार आहे, म्हणजे फ्रिलचीच बाही बनवणार आहे। तर हा पीस मी आता बाजूला ठेवते आणि आपण फ्रिलसाठी कापड घेऊया। तर हे मी 4 इंच रुंद आहे आणि जो पन्ना होता 42 इंचाचा, तर त्यातून एक मी पट्टी काढून घेतलेली आहे 4 बाय 42 इंचाची। तर ह्याचेच 2 पीस करायचे आहेत, किंवा मी हे एकत्र जोडून घेते आधी। हे बघा उलट सुलट बघून फ्रिलसाठी हे बघा हे 4 इंचाचा आहे, तर डबल फोल्ड करून एक शिलाई करून घेते स्ट्रेट, आणि मग प्लेट्स टाकायचे आहेत। तर हे मी आधी एक शिलाई करून घेते आणि मग प्लेट्स कशा टाकायच्या ते तुम्हाला दाखवते। तर हे 4 इंचाचं डबल फोल्ड करून घेऊयात। तर पाहू शकता हे बघा एक शिलाई मारून घेतली, म्हणजे डबल कापड फोल्ड करून, आणि ही एक लांबच आहे 42 इंचाची। तर त्याचे 2 भाग करते मी, 2 भाग केले की 2 म्हणजे दोन्ही साईडच्या बाही होतील आपल्या फ्रिलवाल्या। तर आणि प्लेट्स कशा टाकायच्या ते सुद्धा दाखवते। तर आता याचे 2 पीस करून घेते। तर एक पीस मी तुम्हाला प्लेट्स टाकून दाखवते। तर हे बघा इकडे सोडायचं आहे थोडं अंतर, इकडे सोडायचं आहे, नंतर इकडून शेप सुद्धा द्यायचा आहे, म्हणजे खूप सुंदर अशी दिसते।
तर हे बघा अशा छोट्या छोट्या म्हणजे पुरेल अशी थोडी कमी पडली तरी चालते, पूर्ण म्हणजे आर्महोलला नाही पुरली तरी सुद्धा चालते. तर अशा छोट्या छोट्या आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत पूर्ण, हे बघा पूर्ण पट्टीला. तर पाहू शकता हे बघा फ्रिल आपली तयार झालेली आहे. तर काही जणांना म्हणजे पूर्ण अशीच फ्रिल अटॅच करतात म्हणजे आर्महोलला, म्हणजे जशी हे बघा ही जी रुंदी आहे ती तशीच ठेवून अशीच बाही म्हणजे बाही लावतात आर्महोलला, त्यामुळे पूर्ण हिचा लुकच जातो. तर ह्यासाठी आपण काय करायचं आहे, हे प्लेन जे कापड ठेवलंय हे बघा डबल फोल्ड करायचं आहे आणि थोडासा आपल्याला इथे ना शेप द्यायचा आहे. हे बघा ह्या कॉर्नरपासून असा थोडासा शेप द्यायचा. हे बघा आणि इथून असं कट करायचं की ही जेव्हा वेअर करतो ना तेव्हा हिचा लुक इतका सुंदर येतो आणि डिसेंट लुक दिसतो. तर इथून आता मी कट करते. याच पद्धतीने दुसरी सुद्धा आपण फ्रिल कट करून घ्यायची आहे. तर पाहू शकता कटिंग केल्यावर हे बघा हे असं दिसतंय. तर आपल्याला हे बघा ह्याचं शोल्डरचं सेंटर आणि इथे सुद्धा मी सेंटर केलेलं आहे. तर सेंटरवर सेंटर ठेवून घ्यायचं आहे. तर आता ही फ्रिल पूर्ण आर्महोलपर्यंत पुरली नाही तरी काही हरकत नाही. तर जिथपर्यंत पुरते ना तिथपर्यंत आपण अटॅच करून घ्यायची आहे. तर इथून एक आता मी शिलाई करून घेते, जेवढी पुरेल तेवढी लावून घ्यायची. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी फ्रिल लावून घेतलेले आहे. हे बघा जिथे मार्किंग केलंय तिथपर्यंत फ्रिल पुरलेले आहे, पण काही हरकत नाही, इथपर्यंत पुरली तरी सुद्धा काही हरकत नाही. तर आता हे बघा म्हणजे याच्या फिनिशिंगसाठी म्हणजे हे जर आपण असंच ठेवलं आणि वेअर केलं ना तर हे सारखं उभी राहील फ्रिल. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, हे जे शिलाई मार्जिन आहे ते आपण हे बघा आता इथून पण दाखवते म्हणजे इथे फिनिशिंग सुद्धा दिसेल. तर हे जे मार्जिनचं कापड आहे ते आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे. हे बघा आणि इथून एक दाब शिलाई करून घ्यायची आहे. तर दाब शिलाई मी थोडंसं 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून करणार आहे. म्हणजे ही बघा अशी की आतलं जे मार्जिन आहे शिलाईचं ते म्हणजे प्रेस होऊन जाईल आणि ही फ्रिल अशी उभी राहणार नाही. तर इथून आता मी एक शिलाई करून घेते. तर पाहू शकता हे बघा पूर्ण आता फ्रिलचं काम झालेलं आहे, म्हणजे आपली बाही तयार झालेली आहे. पाहू शकता हे बघा अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे. दोन्ही साईडच्या हे बघा फ्रिल अटॅच झालेल्या आहेत आणि खूप सुंदर असा लुक आलेला आहे. तर पाहू शकता ही बघा ही जे शिलाई मार्जिन होतं ते आतमध्ये शिलाईमध्ये म्हणजे प्रेस झालेलं आहे, त्यामुळे सारखं हे कापड बाहेर येणार नाही आता आणि खूप सुंदर असा लुक आलेला आहे. तर आता ह्याचं काम आपलं झालेलं आहे. बॉडी पार्टचं फक्त बेल्ट वगैरे अटॅच करायचं आहे तेही सांगते आणि घेर सुद्धा अटॅच कसं करायचा ते दाखवते. तर आता आपण बेल्टसाठी कापड घेऊया. तर हे बघा जे उरलं सुरलं होतं ना तेच कापड मी घेतलेलं आहे. तर हे बघा म्हणजे बेल्ट कसा बनवायचा हे बघा इथून अशी क्रॉस शिलाई केली. हे बघा इथून क्रॉस म्हणजे क्रॉस मार्किंग करून घ्या किंवा एक शिलाई करून घ्या. तर मार्किंग असं करायचं आहे आणि पुन्हा मग कमी कमी कापड हे बघा जी रुंदी आहे कापडाची ती कमी कमी करायची आहे. अशा पद्धतीने जे मार्किंग केलंय ना त्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा आणि असे दोन्ही बेल्ट तयार करायचे आहेत. एक्स्ट्राचं जे कापड असेल ते कट करून टाकायचं आहे. तर मी हे जे कापड उरलं होतं ना त्यातच मी हा बेल्ट बनवलाय. एक जॉईंट द्यावा लागला होता. तर हाच बेल्ट आता पलटी करायचा आहे. तर पाहू शकता दोन्ही बेल्ट तयार झालेले आहेत, म्हणजे पलटी केल्यावर इथून एक दाब शिलाई करून घेतलेली आहे आणि दोन्ही बेल्ट आपले तयार झालेले आहेत. तर आता आपण फ्रिल पाहूया. तर पाहू शकता ही आपण म्हणजे जो वरचा पहिला घेर जोडणार आहोत ना त्याची फ्रिल बनवायची आहे, म्हणजे त्याला प्लेट्स टाकायच्या आहेत. तर इथे थोडंसं अंतर ठेवून आपण छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेऊयात. म्हणजे दोन्ही घेरला जे 15 इंचाचा जो पहिला घेर होता म्हणजे बॉडी पार्टला पहिला घेर आपण अटॅच करणार आहोत त्याला. तर अशा छोट्या छोट्या आपण प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत दोन्ही घेरला आणि मग छोटी फ्रिल तयार करायची. तर पाहू शकता हे बघा अशा पद्धतीने घेर तयार करायचा आहे. तर दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत म्हणजे प्लेट्स टाकून झालेले आहेत. तर हे आपल्याला आता आपल्या बॉडी पार्टला जोडून घ्यायचे आहेत. तर दोन्ही मी रेडी करून घेतलेले आहेत.
तर जोडताना कोणत्याही साईडने बॅक फ्रंट कोणत्याही साईडने जोडले ना तरी काही हरकत नाही। तर हे बघा आता जोडायचं तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण जे नवीन आहे त्यांना समजत नाही कसं जोडायचं काय। तर हे बघा एक शिलाई अशी करून घ्यायची। हे बघा शिलाई करताना डबलच शिलाई करा। हे बघा तर इथून मी आता एक शिलाई करून घेते। तर पाहू शकता हे बघा दोन्ही घेर अटॅच झालेले आहेत। तर म्हणजे ही इथली फ्रिल अटॅच करण्यापूर्वी आपण फिटिंग पहिले करून घ्यायची आहे आणि मग ही फ्रिल आपण पूर्ण घेरला लावायची आहे। तर हे बघा इथे फिटिंगचं मार्किंग करायचं आहे, जे तुमचं काही मेजरमेंट असेल त्याप्रमाणे। फिटिंग करण्यापूर्वीच इथे बेल्ट आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे, म्हणजे फिटिंगमध्ये व्यवस्थित जोडला जातो। तर त्यासाठी मी आता फिटिंगचं मार्किंग करते आणि बेल्टसुद्धा इथे ठेवायचा आहे। तर पावसाला काय झालं काय माहिती, खूप सारा पाऊस पडतोय आमच्याकडे, भरपूर पाऊस पडतोय। तर पावसाचा आवाज येत असेल तुम्हाला, किती आवाज येतोय तो, त्यामुळे व्हिडिओसुद्धा मध्येच थांबवावी लागते। तर इथे मी आता फिटिंगचं असं मार्किंग करून घेते। तर बेल्ट ठेवून घ्यायचा आहे दोन्ही साईडला फिटिंग करण्यापूर्वीच आणि उलटा करायचा आहे। तर पाहू शकता हे बघा मार्किंग केलंय त्या पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे पूर्ण फ्रॉकला। हे बघा शेवटपर्यंत, आणि दोन्ही साईडची फिटिंग झाली की मग आपल्याला ती फ्रिल अटॅच करायची आहे। तर हे बघा दोन्ही साईडने मी फिटिंग करून घेतलेली आहे। तर आता हा फ्रॉक बाजूला ठेवते आणि आपण फ्रिल पाहूयात। तर पाहू शकता हे फ्रिलसाठी जे आपण कापड कट केलं होतं, म्हणजे 5.5 बाय म्हणजे 5 मीटर मी लांब घेतलंय। म्हणजे ही पट्टी जी आहे ती 5 मीटर लांब केले आणि 5.5 इंच रुंद आहे। तर याच्यामध्ये तुम्ही प्लेट्स किती घट्ट टाकणार त्यावर कापड कमी जास्त लागू शकतं। तर कमी एकदम पातळ पातळ टाकल्या प्लेट्स म्हणजे एकदम कमी, छोट्या छोट्या एकदम बारीक तर कमी सुद्धा कापड लागेल, आणि थोड्याशा घट्ट टाकल्या अशा तर 5 मीटर लांबची एक पट्टी लागेल, म्हणजे 5.5 बाय 5 मीटर। तर इथे आता अशाच प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत, जसं आपण वरचा घेरला ज्या प्लेट्स टाकल्या ना त्याच पद्धतीने एकदम बारीक बारीक, कारण इथे कापड खूप सारं जास्त लागतं। तर त्या पुरेल ह्या हिशोबाने आपण टाकून घेऊयात ह्या प्लेट्स। तर पाहू शकता पूर्ण फ्रिल तयार झालेली आहे। हे बघा तर खूप जास्त कापड लागतं फ्रिलला, आपण जितक्या प्लेट्स घट्ट असतील ना तितका फ्रॉकचा छान लुक येतो। तर आता आपण हे घेरला अटॅच करून घेऊया। तर फ्रॉक घेतलेला आहे मी, कोणत्याही साईडने जोडायला सुरुवात केली तरी चालेल, पण इथे म्हणजे आपण फिटिंग केलेलं जे मार्जिन आहे ना मी तिथूनच जोडायला सुरुवात करते। तर अशी उलटी ठेवून जोडून घ्यायचे आहे। हे बघा तर इथे मी शिलाईसाठी अर्धा इंच सोडून मग स्टिच करणार आहे। तर हे बघा इथे अर्धा इंच शिलाईसाठी सोडणार आहे, म्हणजे इथली फिटिंग होईल, आणि एक स्ट्रेट शिलाई करून घेते पूर्ण घेरला। तर पाहू शकता हे बघा फ्रिल इथपर्यंत अटॅच झालेली आहे आणि इथे मी ओपन ठेवलं होतं हे बघा अर्धा इंच शिलाईसाठी। तर आता हे बघा इथपर्यंत पूर्ण दोन्ही साईडने फ्रिल अटॅच झाली की मग इथे शिलाई करून घ्यायची आहे। हे बघा तर इथून आता एक शिलाई करते आणि पुन्हा एक अशी करते, म्हणजे पूर्ण फिनिशिंगसह ही आपली फ्रिल होती ती जोडली जाईल। तर पाहू शकता हे बघा इथून एक शिलाई केली, आता इथे ओपन आहे ते आपल्याला एक शिलाई करून जोडून घ्यायचं, आणि शिलाई करताना ही फ्रिलला डबलच शिलाई करा। तर आता पूर्ण फ्रिल अटॅच झालेली आहे। तर इथे वरून सुद्धा एक तुम्ही दाब शिलाई मारू शकता, आणि इथे आता आपल्याला फिनिशिंगसाठी एक बारीक पिकोही करू शकतो, किंवा एकदम बारीक फोल्ड करायचा आहे, एक पहिला फोल्ड आणि एक दुसरा फोल्ड, आणि पूर्ण घेरला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण फिनिशिंग फ्रॉकची फिनिशिंग पूर्ण कंप्लीट होईल। तर पाहू शकता पूर्ण फ्रॉक तयार झालेला आहे आणि खूप सुंदर असा लुक आलेला आहे, आणि घेर पण पाहू शकता हे बघा खूप जास्त घेर आलेला आहे। हे बघा तर याचा लुक सुद्धा दाखवते तुम्हाला, खूपच सुंदर आलेला आहे। आणि इथे प्लेन कापड आहे, तिथे आपण बटन वगैरे लावले तर अजून सुंदर लुक येईल। तर असे बटन लावूयात आपण, तर खूप असा सुंदर असा लुक आलेला आहे, अगदी वाटत नाही शिवलेलाच आहे, अगदी रेडीमेड सारखाच वाटतोय फ्रॉक, खूप सुंदर असा लुक आलेला आहे।
तर पाहू शकता खूप सुंदर असा फ्रॉक तयार झालेला आहे, पूर्ण तयार आहे फ्रॉक। तर इथे मी बटन लावून घेतलेले आहेत आणि घेर सुद्धा खूप सुंदर आलाय। तर मी याचा लुक सुद्धा दाखवते तुम्हाला। आणि बॅक साईडला मी हे बघा हुक न लावता एक बटनच लावलंय, म्हणजे हे बघा इथे एक हे केले नॉट करून लावले आणि मग इथे एक बटन अटॅच केले आणि हे बटन लावल्यावर इथे ना जे ओपन राहील ते वेअर केल्यावर इथे डिझाईन सुद्धा दिसेल। तर ह्यामध्ये खूपच सुंदर लुक येईल वेअर केल्यावर। तर असा खूप सुंदर असा फ्रॉक तयार झालेला आहे। तर पाहू शकता फ्रॉकचा लुक आणि खूप सारा घेर आलेला आहे फ्रॉकला आणि खूप सुंदर असा झालेला आहे। तर उंचीमध्ये तुम्ही म्हणजे तुमच्या मुलीची जी उंची असेल त्याप्रमाणे इथे उंची टाकू शकता। म्हणजे मी इथे कमी ठेवले उंची, तर तुम्ही उंची वाढवू शकता तुमच्या मुलीच्या उंचीप्रमाणे। तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, हाईप आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।